दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता टँक वगैरे पाहणार आहोत. तर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर फर्स्ट व्हिडिओ पहा. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे, जे पुण्यामध्ये युद्धाचं च्या रिलेटेड जे म्युझियम आहे, आपण तिथे आलेलो आहात. इथून त्यांनी काही इन्फॉर्मेशन लावलेलं आहे तुम्हाला आतमध्ये कॅरी काय काय करायचं आहे. तर साऊथर्न कमांड म्युझियम इथं आपल्या समोरच पाहायला भेटेल आपल्याला. तर पाहू शकतो आपण. इथं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. इथं इंग्लिशमध्ये आहे, इथं हिंदीमध्ये आहे. तर इथं मागं आपल्या टँक आहेत. टँककडे जाण्याच्या आधी आपण जाणार आहोत आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीकडं. तर इथं त्यांची प्रतिमा स्थापन केलेली आहे, पाहू शकतो आपण. पाहू शकतो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे इथे एक स्टॅच्यू आहे. कारण ते नसते तर आज आपल्याला स्वराज्य नावाची गोष्टच माहीत नसती. हे पूर्ण म्युझियमचा लेआउट आहे. म्युझियम कसं आहे, कुठं आहे, आपण कुठं आहोत. आपण सध्या इथं आहोत. आपल्याला खूप पाहायचं आहे. आपण इथं आहोत. आपण इथून इकडं जाणार आहोत सर्व ठिकाणी. तर व्हिडिओ अजून लांब होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून याच्या रिलेटेड व्हिडिओज भेटतील. तर इथं पाहू शकता आपण टँक आहेत. ज्यांना कोणाला मिलिटरीच्या रिलेटेड क्रेज असेल ना, तर त्यांनी नक्की इथं व्हिजिट करा. आणि हे ओरिजिनल टँक आहेत, पाहू शकतो आपण. तो ओरिजिनल टँक आहेत, बट काही रिटायरमेंट आहे त्यांची. इथं पाहू शकतो त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन. नेक्स्टला वेगळा आहे, हा चैनचा आहे, हा टायरचा आहे. इथं पाहू शकतो आपण. प्रत्येक टँकमध्ये काही ना काही डिफरन्स आहे. काही छोटे फायरिंग करणारे आहेत, काही मोठे फायरिंग करणारे आहेत, पाहू शकतो इथं. त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथं दिली आहे. BTR 16 असं याचं नाव आहे आय थिंक. हा चैनीचा आहे, हा लॉंग फायरिंग करणारा आहे, जे लांब लांब गोळे फेकले जातात त्याचा आहे. त्याने दुश्मनांची गेली होती नाव ऐकून असा टँक आहे. टँक T55 तुम्ही पाहू शकता. ओरिजिनल टँक इथं मांडलेले आहेत पाहण्यासाठी. इथं एक आहे, हा थोडा वेगळा आहे. याचं जे फायरिंग करण्याची नळी आहे त्याचं हे वेगळं आहे. हा खूप मोठा टँक आहे, सगळ्यात मोठा. आपण त्याच्याकडे जाऊयात, आधी इकडलं कव्हर करूयात. हा चैनीवरचा आहे, बट याला फायरिंगसाठी नाही आहे इथं. आय थिंक कसं फायरिंग होतं काय माहीत नाही आहे, कारण फर्स्ट टाईम मी पण आलेलो आहोत आहे इथं. हा टँक आहे टँक विजयंता. प्रत्येक टँकबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाते. इकडे पण पाहू शकतोय आपण, खूप सारे टँक आहेत अवेलेबल. आपण त्या टँककडे जाऊयात. तर आपण थोडं स्लो चालत आहे, आपण थोडं फास्ट जाऊयात. ॲक्च्युली मिलिटरी एरिया आहे, कुठं आपल्याकडून चूक घडू नये याची काळजी घ्यावीच लागते. हा आहे पैठण टँक. पैठण टँक सगळ्यात मोठा टँक आहे हा, तर पाहू शकतो आपण या साईडनं.
तर इकडं गर्दी चालू आहे. आपण जिकडं गर्दी नाहीये तिकडे जाऊयात. तर आपण पुढे आलेलो आहोत आणि आहे हे एक बंदूक टाईपचे छोटा टँक म्हणतो आपण. याच्यामध्ये बारूद भरला जातो आणि हाताने फायरिंग केली जाते. हँड फायर आहे. त्यामध्ये गोळा भरला जातो आणि हँड फायर आहे. हे पाहू शकतोय आपण. नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर इकडं आपल्याला बसण्यासाठी आहे. कॅन्टीन आहे आय थिंक इकडं या साईडला. तर इकडं कॅन्टीनच आहे नक्की. हा यस कॅन्टीन आहे. तर आपण इथनं वरती जाऊयात. तिथं पाहूयात. इथं खूप सारे बॉटल्स, आर्मी शर्ट्स, आर्मीच्या रिलेटेड वस्तू ठेवलेल्या आहेत. पेन इथं पाहू शकता तुम्ही. आर्मी 100% कॉटन. आय थिंक हे सेलमध्ये विकण्यासाठी वगैरे असं काही ठेवलेलं आहे का आपण त्यांना विचारूयात. कारण नक्कीच इथून घेण्यासाठी मला आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. तर इथं त्यांची काही एक म्हणतात ना आपण बोर्ड लावलेला आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे आहेत आपले अभिनंदन, भारताचा 10वा भाग अभिनंदन. असा कोणीच नसेल जे यांना ओळखत नसेल. पाहू शकतो आपण प्रत्येक कार्डवर यू आर माय हिरो आपण पण इथं लिहू शकतो. आपण पण इथं कार्ड हे करू शकतो. नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा. तर पुढं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण पुढे जाऊयात. महाराष्ट्र, गुजरात अँड गोवा एरिया. प्रत्येक रेजिमेंट त्याची इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पाहू शकतो आपण. हा आहे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरिया. पाहू शकतो. हा आहे मुंबई एरिया. आय थिंक यातली काही गुजरात एरिया असेल. हा आय थिंक गोवा एरिया असेल. तिन्ही एरियाचं एकच कमांड आहे आय थिंक. इथं प्रत्येक याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. कट हँड कट डीप. एखादं स्लोगन म्हणा, एखादा डायलॉग म्हणा, तो डायलॉग करो या मरो जसं आहे ना आपलं, तसा फेमस झालेला एखादा त्याच्या रिलेटेड इथे कशा प्रकारे युद्ध चालू असताना कशा प्रकारे आपले जे शस्त्रास्त्र आहेत आर्मीचे ते कसे फायर करतायत त्याची सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. फोटोच्या द्वारे तुम्हाला सांगितलेली आहे. तर गर्दी वाढत चाललेली आहे. आपल्याला फास्ट करायचं आहे कारण लोक आपल्याला आपल्या गर्दीमध्ये नको आहेत. आपल्याला जे पाहायला आलोय आपण ते पाहणार आहोत. आणि नेक्स्ट आहे आपलं म्युझियम ओरिजिनल. जे सूट कसे असतात, त्यांचे कपडे कसे असतात, तिथं आपण आतमध्ये नक्कीच पाहू शकतो. तर हे पाहण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच जय जवान लिहा. आणि हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे आतमधलं सर्व पाहणार आहोत. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.